आत्ती मामा, आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस. तर सगळ्यात अगोदर तुम्हा दोघांना आमच्या सर्वांकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तुमच्या दोघांचं हे सुंदर नातं आणि तुमच्या सुंदर नात्याचे सुंदर क्षण असंच टिकून राहू देत. आणि तुमच्या जो आज हा चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय ना, तर तो आनंद असाच कायम फुलू देत, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज मी विचार केला की माहिती नाही तुमच्यासमोर कधी आम्ही व्यक्त होऊ की नाही हो, पण म्हटलं चला आज व्हिडिओच्या माध्यमातून आज थोडंसं व्यक्त होऊया आणि आमच्या मनातील भावना ज्या आहेत तुमच्याविषयीच्या दोघांच्या विषयी तर त्या आज तुम्हाला सांगूया. तर म्हटलं व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचूया, म्हणून हा अगदी छोटासा प्रयत्न केला आम्ही. आई वडील मुलांना लहानाचं मोठं करतात, घडवतात, खूप छान संस्कार देतात, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण लग्न झाल्यानंतर आपल्या मुलांएवढंच आपल्या सुनांवरही प्रेम करणारे, त्यांच्यावर अजून चांगले संस्कार करणारे आणि खूप मायेनं जपणारे पहिलेच तुम्ही सासू सासरे असाल असं मला वाटतं. कारण तुम्ही तुमच्या मुलांनी एवढंच आम्हाला तेवढंच प्रेम दिलं, सुना कमी पण मुलींचं जास्त प्रेम दिलं तुम्ही आम्हाला. आणि खूप काही आम्ही तुमच्याकडून शिकलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं तर आयुष्याचे सगळेच धडे आपल्याला पुस्तकातून नाहीत भेटत. खरे महत्त्वाचे धडे तर आम्ही तुमच्याकडून शिकलो आहे. ते सगळे संसारातील ॲडजस्टमेंट, पैसा कमवणं, कष्ट करणं, मेहनत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला वेळोवेळी सांगत आला. प्रत्येक गोष्टीवर तुम्ही आम्हाला सोल्युशन देत गेला. आणि आज हे जे काही आपलं सगळं आहे हे फक्त तुम्हा दोघांमुळेच आहे. आणि तुम्ही दोघं आमच्यासोबत असणं ही आमची खूप मोठी ताकद आहे. बऱ्याचदा वाटतं की सासू सासरे कटकट आहे, असं आहे तसं आहे, बऱ्याचदा म्हणतात. पण आम्हाला स्वतः असं वाटतं की आमचे सासू सासरे म्हणजे आमची ताकद आहे. आणि हे तुम्ही तुमच्या प्रेमानं आम्हाला सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि आज आपलं जे काही एकत्र कुटुंब आहे ते फक्त तुमच्या दोघांमुळेच. एकजुटीने कसं राहायचं हेही तुम्ही आम्हाला शिकवलं. तर शेवटी फक्त एवढंच म्हणेन की देवाकडे माझी मनापासून इच्छा आहे की प्रार्थना आहे की पुढच्या जन्मात जर सासू सासरे म्हणून तू आम्हाला कोणाला पाठवणार असेल तर ते फक्त आत्ती मामांनाच पाठव आमच्यासाठी. आणि असेच खूप सारे त्यांच्या लग्नाचे वाढदिवस आम्हाला करायला मिळावेत एवढीच आमची देवाकडे इच्छा. आणि परत एकदा हॅपी